आम्ही परेशान आहेत लोक, भयंकर त्रास आहे. म्हणून थोडस तुम्ही ही बोट सरळ करा अगोदर, तर ही सरळ होणार नाही तुमची. कारण आयुष्यभर सरळ बोललो नाही, सरळ पाहिलं नाही, सरळ वागलो नाही, सरळ भावना नाही, तर मग हे बोट सांगते की याची काय गडबड आहे. हे बोट जर तिरपं झालं तर असं समजून घ्यायचं अंगात पाणी नाही, शांतता नाही, रक्त कमी आहे. हे बोट जर असं तेढं व्हायला लागलं तर पाठ दुखती, हात दुखते, कमरा दुखते, असं त्याचा अर्थ. हे बोट जर दुखायला लागलं तर मन चिडचिडे, शांतता नाही, बेचैनी आहे, झोप येत नाही, असा त्याचा अर्थ. म्हणून ही योग्यांची मुद्रा आहे, हिला शून्य मुद्रा असं म्हणतात. तुम्ही असे जर करून बसले मस्त मांडीवर शांत, तर बसल्यावर 15-20 मिनिटांनी तुमच्या डोक्यातच शांतता येणार, लक्ष शब्दांकडे लागणार. नाहीतर मग काल सांगितलं होतं, नळी फुंकी सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. म्हणे आमच्या शेजारी मंदिर आहे आणि मी नांदायला आले तसे हरिपाटन काकडा ऐकते. हरिपाठाचा दुसरा अभंग कोणता आहे ती म्हणे ते नाही माहिती. अरे आपण ऐकत नाही का? म्हणजे खूप ऐकतो आपण, पण ज्याने बरं होईल असं आपण ऐकत नाही. म्हणून चला प्रयत्न करा मुद्रात बसायचा. आता मुद्रा केल्याच्या नंतर सांसारिक माणसांना हात आकाशाकडे करायचे असतात. मला स्थिरता येऊ दे, मला शांती येऊ दे, एकाग्रता तर येऊ दे कमीत कमी. साधू बाबा कसे हात करत असतात, असे करत असतात. आपल्याजवळ काय कोणाला द्यायला. प्रयत्न करा, शांत बसा. आणि सुदाम महाराज आपल्याला भागवत सांगत नसून जणू रेणुका माताच काहीतरी बोलायला आली अशी भावना ठेवा. कारण हा मंडप भावनेचा आहे, ही जागा संसाराची नाहीये. अशी गंमत आहे गोळे मामा, या जागेवरती संसारिक लोक संसार करू पाहतात आणि म्हणून चुकतं सगळं. या जागेवर येऊन कोणी राजकारण करू पाहतं, या जागेवर येऊन ती कोणी मान मिळवू पाहतं, या जागेवरती येऊन कोणी धन मिळवू पाहतं. ही ना धनाची जागा आहे, ना मानाची जागा आहे, ना गुणाची जागा आहे. ही तर सुखाची आणि कैवल्य प्राप्तीची जागा आहे, मोक्षाची जागा आहे, संसारातून सुटण्याची जागा आहे. आणि मग इथे येऊन जर कोणी जागा नाही झाला ना, त्याला कुठं पण जागा नाहीये मग. कारण तुमचं शरीर जाईल, पशुपश्वादिकाचं शरीर मिळेल ना. मग कसलं कथान, कसं रामायण, हे शरीर मिळणार नाही. म्हणून काल घटाची स्थापना झाली. घट म्हणजे काय, गाडग का? नव नव, शरीरालाच घट असं म्हटलेलं आहे. या सृष्टीचा घट काल स्थापन झालेला आहे. ब्रह्मांड कधी तयार झालं हो? ब्रह्मांड तयार झालं आश्विन शुद्ध प्रतिपदेला. तुम्ही मामा तिथे बसून भक्तांना तिकून वाट करून द्यायची. उद्या काठी लावून ठेवायची भागवताच्या वेळेला, गिरी काठी बांधून टाकायच्या दोन. तिकडे असे बसान, कोणी आलं की नुसतं त्याला असं करायचं. घटमांडी याला आसनी, हे असे दरवर्षीच नवरात्रीचे घट मांडतो आपण श्रद्धेनं. ते कधीतरी लक्षात येईल म्हणून दरवर्षी मांडायचे. खरा घट हा आहे. ओंकार उच्चारण बिंदू स्वरूपेन अवतरती इति आदिमाया भवती. पहिला शब्द केलेताना तिने आणि स्वतःला असा पाळणा करून घेतला. या आकाश, पृथ्वी, जल, हे काल सांगितलं तुम्हाला. मग भगवान विष्णू, ब्रह्मदेव, भगवान शंकर, या तिन्ही देवाची निर्मिती. मग वेदाची भगवान विष्णूच्या श्वासातून
वेदाची निर्मिती झाली. ते वेद ब्रह्मदेवाच्या हाती दिले. त्या ब्रह्मदेवाच्या अनेक त्या वेदांच्या ऋचा झाल्या, उपनिषद झाली, ब्रह्मसूत्र झाली, पुराण झाली, शास्त्र झाली. मग त्या भगवतीनं या पिंडातही प्रवेश केला. हे ब्रह्मांड आहे दिसतं ते, आणि तुमच्या हातात ते पिंड आहे. पिंड घारीने झडपिला, आणि म्हणून आपण पिंडदान करण्यासाठी जातो. पिंडाला कावळा शिरतो, त्या गोष्टी ऐकल्या ना. मग हा तुमचा पिंड आहे. ही भगवती आदी माया शक्ती या टाळूतून खाली गेली आणि 3 विडे घालून बसली. तिला कुंडलिनी असं म्हणतात. ती काल अवतरित झाली म्हणून ती ब्रह्मांडाचा मूलाधार आहे. म्हणून देवी भागवत ऐकायला बसलेल्या माणसानं श्री तत्व हा आपला मूलाधार आहे असं शिकावं. मूलाधार म्हणजे काय? मूलाधार म्हणजे माझ्या आईमुळे मी जन्माला आलो. माझा आधार आई आहे. माझं पालन पोषण तत्व माझी आई आहे. मुलगा चालायला लागला, फिरायला लागला, बाप काय करतो? किराणा भरीन, बिल भरीन, त्याचा शेंबूड पुसायचा, त्याची शी साफ करायची, त्याचं लग्न करायचं. तुमचा आधार कोण आहे? स्त्री आहे. लग्न झाल्यानंतर सुद्धा पत्नी तुमचा खराखुरा आधार आहे. या देहाला लागणारी सोय कोण करते? बाप नाही करत, भाऊ नाही करत, कोणीच नाही करत, स्त्री करते. स्त्री हा जीवनाचा आधार आहे, जगण्याचा आधार आहे. आणि म्हणून स्त्रियाकडे पाहत असताना कधी स्त्री म्हणून पाहू नाही. आमच्या गुरु महाराजांनी असं शिकवलं होतं की समोर जर स्त्री दिसली तर तिच्या भगवती ज्ञानेश्वर माऊली पाहायचं, आणि आपल्या आईमध्ये माऊली पाहायचं, माऊलीमध्ये आपली आई पाहायचं. आमच्या संप्रदायाचं मूळ तत्वच आहे. परावी आणारी माऊली समा, परावी आणारी माऊली समा, परावी आणारी माऊली समा. हे गेले नेमून ठाईचे, हे गेले नेमून ठाईचे, परावी आणारी माऊली समा, परावी आणारी माऊली समा, परावी आणारी माऊली समा. काल ती मूलाधार चक्रामध्ये होती आणि मग ती पहिल्यांदा प्रगट कशी झाली ही कथा भगवान श्री व्यास महर्षी रचित या श्रीमद देवी भागवतातून अतिशय निष्कलंक पुण्य पवित्र असणारी भूमी नैमिषारण्यामध्ये पुराण महर्षी श्री सूतजी समस्त ऋषीवर्यांना ही कथा सांगत आहे. त्या कालच्या कथेचं 10 मिनिटात पुनरावलोकन करून जी श्रोते उपस्थित नसतील त्यांच्या कळण्यासाठी, घटात बसली म्हणजे कुठे बसली तर या ब्रह्मांडात आणि तुमच्या पिंडात मूळ ठिकाणी असलेली आधी माया शक्ती, निर्गुण परात्पर पराशक्ती. त्यामुळे हा घट बसलेला आहे. मग आज आपल्याला त्या घटाबद्दल जाणून घ्यायचंय. प्रजापती दक्ष राजा होते. आणि भगवान शंकर पती मिळावे म्हणून माता पार्वतीने 10,000 वर्ष साधना केली. हो, पूर्वी
श्रेष्ठ पती मिळण्यासाठी तपश्चर्या करत होते आणि आता चांगला नवरा नोकरीचा मिळण्यासाठी हुंडा द्यावा लागतो. मोबदला सारखाच. तिकडे तप करावं लागत होतं, आता तप होत नाही. त्या तपाचा शब्द कलियुगात उलटा झाला. आता तप आणि पत. पतेला एक शब्द लावायचा पुन्हा, ऐपत. मोठ्या नवरदेवाला मुलगी द्यायची तर मग आपल्याला काय लागन? ऐपत. म्हणून दक्ष राजाने सतीचा विवाह आवडत नसताना सुद्धा महादेवाबरोबर तपश्चर्येमुळे पार्वतीने पती हा वर मागून घेतला. महादेव का आवडत नव्हते? महादेवाचं म्हणजे रान बंगला बांधून नव्हतं ना. भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती. भूत खेत स्मशानात राहायचं, भस्म लावून राहायचं, अंगावर कपडे नाही, जटा वलकले, असा अतिशय सुंदर काळ चालू असताना प्रजापती दक्ष राजाने मोठा यज्ञ करायचं ठरवलं. अतिशय मोठा, सृष्टीवरचा सर्वश्रेष्ठ यज्ञ. आणि त्या यज्ञाची निमंत्रण देशोदेशींच्या सर्व ऋषी मुनी गणांना, भक्तांना, साधू संतांना, राजांना दिली. ही बातमी एके दिवशी सतीला कळाली. आपले वडील सृष्टीतला सर्वश्रेष्ठ यज्ञ करत आहेत, सगळ्यांना निमंत्रण गेलेले आहे, सगळ्यांना त्याचा भाग मिळणार आहे, वाटा मिळणार आहे, पुण्य मिळणार आहे. परंतु आम्हाला निमंत्रण आलं नाही. सतीने डोळ्याचं पाणी पुसत पुसत पतिराज श्री भगवान शंकरांना ही गोष्ट सांगितली. भगवान शंकर ध्यानस्थ होते, म्हणले पार्वती चिंता करू नकोस, काही कारणास्तव मी तुझ्या बाबांना आवडत नाही, यामुळे सर्व लोकांना निमंत्रण गेली, आपल्याला निमंत्रण नाही. पण माझं ऐक, तू तिथे जाऊ नको. आता कोणत्या मुलीला असं वाटतं का की आपल्या बापाने जर एवढा मोठा कार्यक्रम ठेवलाय, लोक येणार, सोहळा होणार, माझ्या बहिणी येणार, पाहुणे येणार, नातेवाईक जमतील, मग मी असली पाहिजे तिथं? अत्यंत उदास वृत्तीने सतीने विचार करत करत भगवान शंकराचं नाही ऐकलं. आणि सकाळी सकाळी माहेराकडे निघाल्या. नीट ऐका, तसं तुमचं आता पार पडलंय हळूहळू. पतीच्या इच्छेनुसार कधी माहेरात जाऊ नाही. सती निघाल्या आणि प्रजापती दक्ष राजाच्या दरबारामध्ये आपल्या माहेरामध्ये हजर झाल्या. नगरी सजलेली होती, तोरणं बांधलेली होती, मंडप टाकलेले होते. सतीला पाहता सगळ्यांनी अशी तोंड मुरडली, कोणीही स्वागत केलं नाही. जे सेवक होते ते सुद्धा टाळू लागले. नातेवाईक, बहिणी, त्यांनी सुद्धा अशा पाठी केल्या सतीकडे. खूप वाईट वाटू लागलं. बापाकडे गेली तर एकटीच आलीच का त्या जोग्याला घेऊन आली?
काळी चिरलं. आपल्याला आणि आपल्या पतीला या दरबारात मान नाही. सती आईकडे गेली. लक्षात ठेवा, सगळं जग जेव्हा बेमान होतं ना, तेव्हा एकच जागा आपल्यासाठी असते, ती म्हणजे आपली आई. तोंडावरनं हात फिरवला पार्वतीच्या. परंतु सगळ्या जणांनी तोंड मुरलेली पाहून लय वाईट वाटलं. सतीला राग आला. चुकलं माझं. मला ते म्हणत होते तू जाऊ नको, तुझा अपमान होईल, तू जाऊ नको, पण मी ऐकलं नाही. आई बाबाच्या प्रेमासाठी इथे आले आणि हा अपमान मला सहन करावा लागला. पण माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याचा किती अपमान झाला. राग वाढता 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 मस्तकामध्ये गेला आणि सतीचा तोल गेला. मंत्र दीक्षेने योगाग्नी तयार केला आणि सतीने स्वतःला जाळून घेतलं. जाळून घेतलं म्हणून त्या शब्दापासूनच तो पुढे सती जायची प्रथा सुरू झाली होती. आता ती बंद झालेली आहे. जळून जाते तिला सती म्हणतात आणि घरादाराला सगळ्याला उजळून टाकते तिला महासती म्हणतात. जळून नाही जायचं, जळत नाही राहायचं, उजळून टाकायचं. कधी जळायचं नाही, दुसऱ्यावरती जळायचं नाही ना आपणही जळत राहायचं नाही. जे प्राक्तनात आहे, जे अदृष्टात आहे, जे नशिबात आहे, ते सगळं समोर आहे. स्त्री जातीनं जळायचं नाही. माझं हे भागवत सगळ्या महिलांना अतिशय सुखदायी आहे. जळायचं नाही, जळून घ्यायचं नाही, आत्महत्या करायची नाही, विहिरीत उडी टाकायची नाही, औषध घ्यायचं नाही. एखादं संकट आलं असेल तर त्याला धैर्याने तोंड देत आपल्या नवऱ्याच्या, बापाच्या आणि सासऱ्याच्या कुळाला उजळून टाकायचं, प्रकाशित करायचं, मोठं करायचं. आणि म्हणून हा शब्द ध्यानात ठेवायचा. जळून जाते ती सती आणि उजळून टाकते ती महासती. म्हणून माता अनुसया महासती आहे, मंदोदरी महासती आहे, द्रौपदी महासती आहे, अहिल्या महासती आहे, तारा महासती आहे. महासती झालं. योगाग्नीमध्ये पार्वतीचं शरीर जळून गेलं, भडाग्नी पेटला. भगवान शंकराला कळालं. खूप प्रचंड रागाने भगवान शंकराने आपल्या दूतांना पाठवलं शिवगणांना आणि प्रजापती दक्ष राजाचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त करून टाकला. ब्रह्मांडामध्ये हाहाकार झाली. स्वतः भगवान शंकर आले आणि सतीला ही अवस्था पाहून खूप रडायला सुरुवात केली. हे प्राणप्रिये पार्वती, तू माझी अर्धांगिनी आहेस, का मला टाकून गेलीस? म्हणून तिचं ते जळालेलं प्रेत भगवान शंकराने उचललं आणि रागाने भ्रमण करत असताना सतीचे काही अवयव या पृथ्वीवरती पडत गेले. जिथे जिथे ते अवयव पडले, शरीराचे काही भाग गळून पडले जळालेले असल्यामुळं, त्या त्या ठिकाणी एक महाशक्तीपीठ तयार झालं. अशी भारतात आणि भारताच्या बाहेर सतीच्या देहाची 108 शक्तीपीठ आहे. आणि म्हणून कोणाच्या के जपाना मला शक्ती मिळावी म्हणून आपल्या त्या जपाची संख्या पण किती ठेवली? 108 ठेवली. त्या 108 स्थळापैकी आपला महाराष्ट्र इतका भाग्यवान आहे की 3.5 पीठं आपल्याला लावली. पहिला जो भाग पडला महाराष्ट्रामध्ये तो माहूर गडावरती पडला. महाराष्ट्राच्या भूमीत जो जन्माला येतो त्याची माता रेणुका ही कुलस्वामिनी आहे, कुळाची स्वामिनी आहे, कुळदैवत आहे रेणुका माता.
माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. ही जगदंबा जी बसली ना मंदिरामध्ये, ही इच्छादानी देवी आहे. इच्छादानी देवी मा येते, जे मागाल ते दे. नाहीतरी मला सांगा, आपल्याला हवं ते कोण देऊ शकतो? लहानपणी कोण देऊ शकतो? आपली आई देऊ शकते. तशी ही माता आहे, तीच देऊ शकते तुम्हाला सगळं. दुसरं जे महाराष्ट्रात शक्तीपीठ आहे ते तुळजाभवानी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार मिळाली, आशीर्वाद मिळाले आणि महाराष्ट्राची भूमी अतिशय सत्यम शिवम सुंदरम अशी झाली, केवळ भवानीच्या आशीर्वाद. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रचंड शांतता आहे. इथली भूमी, इथली लोक, इथली माणसं, इथल्या स्त्रिया, इथलं चरित्र, इथल्या नद्या, इथली मंदिरं जगाच्या पाठीवर कुठल्याही राष्ट्रात नाही. म्हणून तर त्याला महाराष्ट्र असं म्हणतात. इथे साक्षात लक्ष्मीचा आद्यशक्तीपीठ आहे. करवीर निवासिनी कोल्हापूर महालक्ष्मी अंबा भवानी साक्षात लक्ष्मी आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये सोन्याचा धूर निघतो, इतकी संपत्ती आणि सत्ता आहे. आणि इथे आमची आई आहे. अर्ध जे पीठ आहे ते वणीच्या सप्तशृंगीचं आहे. अशी मागच्या अध्यायाची संगती घेऊन आज आपण नवरदुर्गाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जातो. कालच्या तिच्या स्वरूपाला मूलाधार चक्र असल्यामुळे जे नाव प्राप्त झालं, मग सतीनी पुनश्च महादेवपती मिळण्यासाठी पुन्हा 1000 वर्ष तपश्चर्या केली. पर्वतराज आणि माता मैना यांच्या पोटी दुसऱ्यांदा अवतार घेतला. तिचं नाव ठेवलं शैली. म्हणून कालचं नाव होतं शैलीपुत्री प्रथम. आज थोडं वर यायचंय. दुसरा दिवस आहे घटस्थापनेचा. पूर्वी अंक नव्हते. मातेच्या निर्मिती बरोबरच अंकाची निर्मिती झाली. पहिला दिवस, दुसरा दिवस, अंक 9च आहे. नवमी, 10वा अंक नाही. एक ब्रह्म आणि एक सती. एकाच्या शेजारी सती ठेवली की 10, पण 10 नावाचा काही अंक नाही. त्यामध्ये 1 आणि 0 आहे. नवदुर्गाचं, नवनिर्मितीचं, 9 अंकाचं गणितही असंच आहे. या 9 दिवसातच हे अंक तयार होत गेले. या मूलाधार चक्रामध्ये बरीचशी लोक अडकतात. 7 चक्र आहे बरं का. कोण कुठंतरी गुंतलेला आहे. सुटका तर नाहीये. आज त्या मूलाधार शक्तीतली ऊर्जा दुसऱ्या चक्रात येते. मग हे दुसऱ्या चक्रातली दुसरी भगवती, दुसरी दुर्गा, तिची कथा आता आपल्याला ऐकायची. कशी आहे तिची कथा? ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करू लागले, पण सृष्टीचा विस्तारच करता येईना. 5 मानसपुत्र केले आणि जग तयार करायला निघाले. बेजार झाले ते. विस्तारच करता येईना. भगवान विष्णूचे आणि शंकराचे ब्रह्मदेवाने पाय धरले आणि मग महादेवांच्या मुखातून शब्द आला ओम. हे म्हणत होते हे वाडा नाही काही होईना पुढं. हे कल्पनेने 5 लेकरं तयार केले, पण हे पुढं विस्तारच होईना. महादेव असे म्हणले मा, तिच्याकडे जा. त्या शब्दाने प्रगट झालं उमा. आजचं जे रूप आहे ते उमेचं रूप आहे.
दुसरं रूप. भगवतीचे पाय धरल्याच्या नंतर ती प्रसन्न झाली. ब्रह्मदेवाला पुनश्च तप करायला सांगितलं. मग दुसऱ्या दुर्गेचं नाव आहे, आजच्या देवीचं नाव आहे ब्रह्मचारिणी. उमा. ब्रह्म अधिक आचरण. ब्रह्माच्या समान विचरित झाली, प्रगट झाली, शक्तिमान झाली. ब्रह्मचारी, तपश्चारी. दुसरं नाव आहे अपराजिता. नीट ऐका, स्त्री कधीही जिंकल्या जात नाही. कोणी असा निर्माणही झाला नाही, कारण त्याला तिच्यातूनच प्रगट व्हावं लागतं, तिच्यातच रममान व्हावं लागतं. म्हणून वारकरी संप्रदायाच्या संतांची, ज्ञानोबरायादी संतांच्या विचाराची केवढी मोठी संगती आहे. काय म्हणले ज्ञानेश्वर महाराज? पती जन्माला माझे उदरी. कळत नाही कधी कधी. आणि मी झाले तयाची नोवरी. लोक म्हणते असं काय बोलायला लागले माऊली? अहो ऐका ना, मग हे ब्रह्मदेवाने 5 पोरं तयार केले, पण विस्तार करता येईना त्यांना. ते म्हणले याला निर्माण कसं करायचंय? ते म्हणले मग आता यांना जन्म मीच दिलाय. कुणाला? ब्रह्मदेवाला, विष्णूला. पती जन्माला माझे उदरी, आणि विस्तार करण्यासाठी मी झाले तयाची नोरी. काय दिलं तिने मग? उमा. काय दिलं? आपलं एक चिन्ह देऊन टाकलं, योनी, स्वादिष्टान चक्र, गर्भपिशवी. तुमच्या भाषेत काय दिली पार्वतीने? गर्भपिशवी देऊन टाकली ब्रह्मदेवाला. सांगितलं बस बनवा, आता सुंदर स्त्री बनवा. ती म्हणली आईसाहेब थोडंसं थांबाव, मला माणसं बनवता आली, झाडं बनवता आली, जनावर बनवता आली, पण आईसाहेब तुमच्या कृपेशिवाय मी स्त्रीला नाही बनवू शकणार. मग स्त्रीने आपला एक अंश दिला, ब्रह्माने अंश दिला जीवाला. म्हणून देव भगवद्गीतेत सांगतात, मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. अरे प्रत्येक जीव हा माझा अंश आहे अर्जुना. उमा काय म्हणाल्या? तुमच्या अंशाला प्रगट होण्यासाठी माझ्याशिवाय तर त्याला बाहेर येणं शक्य नाही. म्हणून मुंगेपासून तर ब्रह्मदेवापर्यंत कुणालाही सुद्धा मायेशिवाय प्रगट होता येत नाही. आणि तीच माया आज अंधारात आहे. पूर्वीपासून, कारण तिने ते बनवल्याच्या नंतर ते असं पुढं पळत गेलं. ते गर्भात आलं की तेव्हा म्हणजे सोहम 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 सोहम, मी देव आहे, मी तत्व आहे, मी सुखी असं म्हणू लागलं. आणि बाहेर आल्याबरोबर त्याला जगाचा वारा लागला, कोहम म्हणू लागलं. आणि मोठं झाल्यावर तो म्हणले तू तुझं मी माझं, माझं 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 म्हणूनच सगळं वज घेतलं अंगावरती, वाया गेला आजू. ती माया आहे. म्हणून महिलांनी खूप सुखी असलं पाहिजे, समाधानी असलं पाहिजे. मी स्त्री देहाला आले तर दुसरी तिसरी कोण नसून उमेचं प्रतिरूप आहे. स्त्रीला कधी कमी समजायचं नाही. स्त्री देहातून जगातले सर्वश्रेष्ठ सत्पुरुष स्त्री देहातूनच आले ना. राम कौशल्यकडून आले, कृष्ण यशोदेकडून आले, देवकीकडून आले, हनुमानजी अंजनीकडून आले, छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊकडून आले. म्हणून जे जे कोणी प्रगट झाले ते सगळे सर्व महान तुमच्या उदरातून आलेले. स्त्रीने जसा विचार केला तसा पुत्र ती देऊ शकते. आजचा जो दुसरा दिवस आहे, या दिवसाचं नाव आहे अपराजिता. स्त्री कुणालाही जिंकता येत नाही. त्या स्थानाचं नाव ठेवलं स्वादिष्टान चक्र. स्वतःचं अधिष्ठान. ते कुठे आहे? इथे इथे नाभीच्या खाली 3 बोटावर. आज तिथे वम नावाचं ध्यान केलं जातं. वम उमास ध्यानम करिष्ये. इथे इथे बाळ आहे तुमचं.
इथेच आनंद आहे, त्यामध्ये सुख आहे, समाधान आहे, शांती आहे. संपूर्ण विश्वाला प्रसवली ती, म्हणून आज तिचं नाव ब्रह्मचारिणी आहे. चांगलं राहा, चांगलं वागा. उभी आहे ती तटस्थ, तटस्थ उभी आहे जगाच्या कल्याणासाठी. एका हातामध्ये माला आहे, तर दुसऱ्या हातामध्ये तिच्या कमंडलू आहे. अतिशय पांढरे शुभ्र असलेली भगवती, तिचं ध्यान करा. कमंडलूचा अर्थ होतो जगामध्ये कोणी जरी आला, काही जरी असला, तर त्या सर्वांना मिळणारी शक्ती माझ्या हातातून जाते. कुणाकडून जाते? आईसाहेब पार्वतीकडून जाते. म्हणून आमच्या संतांनी सांगितलंय, या संपूर्ण सृष्टीचं बीज कोण आहे? आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला दले सहज स्थिती. या सृष्टीचं बीज कोण आहे? महादेव आणि पार्वती आहे. जगदंबा, अपराजिता. आणि म्हणून तिने आकार घेतला योनीचा, आणि आजच्या फुलाचं नाव आहे वाहणाऱ्या अपराजिता. आपल्या भाषेत त्याला गोकर्णाचं फुल म्हणतात. निहाळून बघावं त्या गोकर्णाच्या फुलाकडे आज. म्हणून ते महादेवाला पिंडीवर वाहिल्या जातं. श्री अपराजिता होते. स्त्रियांनी जर ध्यान केलं, भक्ती केली, जग जिंकणारा मुलगा ती देऊ शकते, विश्व जिंकणारा मुलगा ती देऊ शकते, ज्ञानोबरायांना जन्म देऊ शकते रुक्मिणी. यास्तो ही कथा ब्रह्मदेवानी मग साधना करून सृष्टीची प्रकृती, पुरुष, आणि मग ही रचना सुरू केली. भगवतीचा असा अलौकिक महिमा असल्यामुळे पुराणिक महर्षी श्री सूत सांगतायत की देवी महात्म्यानी अनेकांची संकट दूर झाली. वसुदेवाचे आणि कृष्णाचे भेट केवळ भगवतीने झाली. शौनादिक विचारतायत भगवान वसुदेवाचे आणि कृष्णाची कशाने ताटातूट झाली होती. पूर्वी भोज वंशामध्ये, चंद्रवंशामध्ये, भोज कुलात सत्राजित नावाचा राजा होऊन गेला. तो सूर्याचा भक्त होता. खूप सूर्य उपासना करायचा. दुसरा जो दिवस असतो ना, आजच्या दिवशीची ही कथा जर कोणी ऐकेल, ती मृतवंद्या असेल, म्हणजे लेकरं होत असतील आणि परत मरत असतील, पाचत नसतील, होत नसतील, पुत्रप्राप्ती होत नसेल, निर्मितीचा दिवस असल्यामुळे ही कथा जरी नुसती कानावरून गेली तरी पुत्रप्राप्ती होईल असा उमेचा आशीर्वाद आहे. त्यासाठी ही कथा ऐका. हा सत्राजित सूर्य उपासनेने, मंत्रबलाने सूर्याला प्रसन्न करून एके दिवशी सूर्यनारायणाला प्रगट करता झाला. साधना भगवान श्री सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि सत्राजिताला घेऊन ते सूर्यलोकामध्ये गेले. शिष्य जर चांगला असेल ना, सद्गुरूची आपण होऊन कृपा होती. तुकोबरायावरती नाही झाली का? सत्यगुरु राये कृपा मज केली. काय म्हणले? परी नाही घडली, घडली सेवा काही. माणसं येत असतात संसारिक गुरुच्या पायाजवळ, पण पूर्वजन्मीचे जर दोष असले ना, संशय येतो, कंटाळा येतो, भेदभाव येतो, मत्सर तयार होतो, सेवा नाही घडत, सेवा नाही घडत. आणि म्हणून
सूर्यलोकामध्ये सूर्याबरोबर सत्राजित फिरत असताना भगवान सूर्यनारायण अतिशय प्रसन्न झाले आणि सूर्यनारायणाने त्या सत्राजिताला स्वयंतक नावाचा मणी दिला. तो मणी म्हणजे सूर्यासारखा दुसरा प्रकाशच. आणि 24 तासात तो 8 मन सोनं द्यायचा. तो स्वयंतक मणी तो गळ्यात बांधला सत्राजिताने आणि द्वारकेमध्ये आला. ते गळ्यात सेमंतक मणी बांधल्यामुळं त्याचा प्रकाश पडायचा, तर लोकाला वाटायचं की हे सूर्यनारायणच आले. द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण बसलेले होते. लोक म्हणले, कृष्णा अरे द्वारकेमध्ये सूर्यनारायणाचं आगमन झालंय. श्रीकृष्णाने ओळखलं अंतर्ज्ञानाने. अरे म्हणले ते कसले सूर्यनारायण आहे म्हणले, तो सत्राजित आहे, नकली सूर्य म्हणले, लोकाला फसवतो. तो सेमंतक मणी आणल्यामुळं त्या सत्राजितांनी लोकाला असं सांगितलं की मी सूर्यनारायण आहे, माझ्यामुळे प्रकाश पडतो. मंत्र म्हणून घेतले, अभिषेक करून घेतला. त्या सत्राजिताचा एक भाऊ होता प्रसेन नावाचा. एके दिवशी त्याने तो सेमंतक मणी घेतला, गळ्यात बांधला आणि शिकारीला गेला. घनघोर अशा अरण्यात शिकारीला गेला असताना एका सिंहाने ह्या प्रसेनला मारून टाकलं, खाऊन टाकलं. तो सेमंतक मणी त्या सिंहाने गिळला. त्या मण्याच्या प्रखरतेच्यामुळे तो सिंहही मरून पडला त्याच्या शेजारी. त्याच्या शेजारी राम अवतारातले जामवंत ऋषीचं गुहा होती. मग त्या जामवंतानी तो मणी उचलला आणि नातवायला खेळायला दिला. प्रसेन आल्यामुळं सत्राजिताला असं वाटलं की माझा वैरी कृष्ण आहे, कारण मी या पृथ्वीवर देव आहे आणि कृष्ण स्वतःला देव समजायले. त्यामुळे माझा सेमंतक मणी प्रसेनाला मारून कृष्णाने नेलाय. आळ आला कृष्णावर. देव म्हणले, आता पहा मी कशाला नेलं हे सगळं. मग आलेला आळ चुकवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने काही लोक सोबत घेतली आणि त्या प्रसेनाच्या शोधासाठी गुहेत गेली. तिथे प्रसेनाचा देह मिळून आला. सिंहही दिसला. मग कृष्णावरचा आळ गेला. पण पुढे प्रकाश दिसल्यामुळे भगवान श्रीकृष्णाने सांगितलं सगळ्यांना की तुम्ही ते गुहेच्या तोंडावरती थांबा, मी जो कोणी असेल त्याला मारून युद्ध करून जिंकून येतो. भगवान श्रीकृष्ण आतमध्ये गेले आणि त्या सेमंतक मण्याजवळ जाताच तो लेकराच्या हातात होता. तिथं दाई होती. दाई ती मोठ्यानं किंचाळली. तसा जामवंत धावून आला आणि कुठलाही विचार न होता कृष्ण आणि जामवंतामध्ये युद्ध सुरू झालं. घनघोर युद्ध. 27 दिवस युद्ध चाललं. गुहेच्या काठावर असलेल्या लोकांनी कृष्णाची 10-12 दिवस वाट पाहिली. पण आता एवढी दिवस वाट पाहून कृष्ण येत नाही असं म्हणून ते सगळे द्वारकेमध्ये आले आणि वसुदेवाला सांगितलेली घटना सांगितली की आम्ही 12 दिवस वाट पाहिली, पण आता काही कृष्ण येण्याची आशा राहत नाही. वसुदेव आणि देवकींना पुत्रविरहाचं जास्त दुःख होतं, म्हणून आजचा दुसरा अध्याय ऐकला पाहिजे. पुत्रविरहाचं दुःख होत नाही. मी असे काय दोष केलेले आहेत की माझ्या पोटी एकीकडे भगवान श्रीकृष्णासारखा पुत्र जन्माला येतो देव, आणि एकीकडे माझी कोळी कोळी मुलं कंस मारून टाकतो. अशी काय मी आई आहे की माझ्या लेकरांचा अंत मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहावा लागतो. पतिराज, आज हे रहस्य मला कळालं पाहिजे. वसुदेवानी वंशाचे कुलगुरु गर्गाचार्यांना बोलावून आणलं. गर्गाचार्याने सगळं भविष्य जाणलं आणि सांगितलं
की तुमच्या लेकराचं दुःख तुम्हाला झालेलंच आहे. आताही तुमचे कृष्ण तुमच्यापासून दूर गेलेले आहेत. तुम्हाला पुन्हा कुठल्या जन्मात जर पुत्रविरहाचं दुःख नकोय असेल तर तुम्ही मा भगवतीची 9 दिवसाची श्रीमद देवी भागवताची कथा लावा. कारण देव तुमच्या पोटी आलेलेच आहे. पण बनवणाऱ्यांना गंमत कशी केली तीच तर कळत नाही ना आपल्याला. दिवस बनवला, रात्र बनवली. अहो दिवसाला किंमत रात्रीमुळे, रात्रच नसती तर दिवसाला कोणी विचारलं असतं. सुख बनवलं, त्याच्या शेजारी दुःख ठेवलं. दुःख नसतं तर सुखाला कुठून किंमत आली असते. मान तयार केला आणि त्याच्या शेजारी अपमान ठेवला. हे नाराज व्हायचंच नाही कधी. पुरुष बनवला, स्त्री केली. द्वेंद्यला शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित. कसा संग लावला देवाने. एकट्याला काही करता येतच नाही, जोड्या लावल्या सगळ्या. आज आहे तर उद्या आहे, दिवस आहे तर रात्र आहे, देव आहे तर दैत्य आहे, मग सज्जन आहे तर दुर्जन आहे. जिथे जिथे देव अवतीभोवती राक्षस, जिथं जिथं प्रकाश शेजारी अंधार, जिथं जिथं साधू त्याच्या शेजारी दुर्जन, जिथं स्तुती तिथं निंदा, ज्याला मान त्याचा एक दिवस अपमान, जन्म मरण, हे सगळं सोयी नाही. आणि म्हणून या सर्व द्वंद्वातून जर बाहेर पडायचं असेल तर तुम्ही भगवतीची कथा ऐका, मूळ मायेची कथा ऐका. तुम्हाला झाकून ठेवण्यात आले पहिल्यापासून, पण पुरुष अहंकार आहे. संपूर्ण सृष्टीला स्त्री आधार आहे जेव्हा कळालं तेव्हा माणसाला असं वाटलं की ही जर डोक्याच्या वर गेली तर आपलं काही खरं नाही. तिला झाकून ठेवलंय. आत्तापर्यंत स्वातंत्र्य कुठे घरामध्ये? नावालाच असतो तर आपण 100 तोळे सोनं करतोय, एक मनी विकता येत नाही. महागाई 10 रुपयाचा ग्लास घेता येत नाही, त्याला विचारल्याशिवाय काही करता येत नाही. आता या युगामध्ये महिला थोड्या स्वतंत्र झाल्यात, राष्ट्रपती पदापर्यंत गेल्यात, प्रत्येक क्षेत्रामध्ये गेल्या. म्हणून स्त्रियांनी कधी लपून राहायचं नाही, अंधारात राहायचं नाही, प्रगट व्हायचं आणि उजळून टाकायचं. अशा अध्यायाचं महत्व आहे. जळून नाही जायचं. काय करायचं? अस्मांत उजळून टाकायचं. म्हणून मी कालही तुम्हाला सांगितलं होतं ते. ही भवानी, हिची कथा इतकी सुंदर आहे, इतकी अपरंपार आहे. सर्व दुःखातून निवृत्ती होते. मग गर्गाचार्याने सांगितले, वसुदेवजी मी तुम्हाला, तुमची मुलं गेली नसती, मी तुम्हाला सुरुवातीलाही माता भगवतीची कथा ऐकायची विधी करायचा सांगितलं होता. ते म्हणले आम्ही कारागृहात होतो ना, बंदिवासात असल्यामुळं आमच्याकडे कथा लावण्यासाठी काही पद्धती नव्हती, म्हणून आम्हाला ते दुःख भोगावं लागलं. मग गर्गाचार्यांनी सर्व सिद्धता केली आणि 9 दिवसाची अतिशय सुंदर अशी भगवतीची ही कथा लावली. समाप्तीच्या दिवशी 27व्या दिवशी जामवंताचा आणि कृष्णाचं युद्ध होता 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 भगवान श्रीकृष्णाच्या मुष्टीघाताने जांबुवंताने असे डोळे विस्फारून पाहिले तर कृष्णामध्येच त्यांना राम दिसले. हातातली गदा फेकून दिली. जामवंत श्रीरामांचे भक्त होते. प्रभू, अज्ञानवशात आणि अवतार भेदाने तुम्ही मला ओळखू आला नाहीत, म्हणून तुमच्याशी युद्ध केलं, क्षमा असावी प्रभू. षोडशोपचारे कृष्णाची पूजा केली आणि अतिशय सुंदर मुलगी होती जांबुवंती. जांबुवंताने सांगितलं, प्रभू तुमच्याशी युद्ध करून आघात केला, दुःख केलंय, पण आपला दुःखाचा कडवटपणा पुढे आयुष्यात राहू नये आणि गोडवा निर्माण व्हावा यासाठी माझी अतिशय सुंदर सुलक्षणी अशी जांबुवंती आहे, तुम्ही तिचा स्वीकार करा. आणि अतिशय अशा मोठ्या थाटामाटात भगवान श्रीकृष्णाचा जांबुवंतीशी जांबुवंतांनी लग्न लावून दिलं.
आणि बरोबर 27व्या दिवशी इकडे भागवताच्या कथाची समाप्ती, देवी भागवताच्या कथेची समाप्ती. आणि त्याच वेळेला भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये जांबुवंतीला घेऊन आले. देवी भागवताच्या कथेचं फळ मिळालं वसुदेवांना. आपला मुलगा युद्ध जिंकून तर आलाच, पण सोबत सुनेलाही घेऊन आला. गोपाल कृष्ण भगवान की, अंबा भगवती माता की. अशी ही देवी भागवताची कथा मायेनं भरलेली असल्यामुळे अनेकांना याचा मोह पडला. आणि म्हणून व्यासाधिक सुद्धा या चक्रामध्ये आले असं सूतजी सौनकदिकांना सांगू लागले. सर्व ऋषीवर्यांनी श्री सूतजींना प्रश्न केला की भगवान, व्यास तर प्रत्यक्ष भगवंताचा विष्णूचा अंश आहे, तेही सुद्धा या मायेला भ्रमले का? तर ती कथाही आपल्याला ऐकायची. हो, ही माया सगळ्यांना भ्रमित करते. कुणा कुणाला? देवांना, दानवांना, मानवांना, योग्यांना, तपश्चर्यांना, साधूंना. ज्ञानोबरायांनी खूप छान दिले. विशेष नलगे अज्ञाना पाठी, पण सज्ञानाच्या झोंबे कंठी. जे विचारे अज्ञानात रमले का त्याच्या जास्त काही त्रास देत नाही, पण जे काही कळून घेण्याच्या मागे आहे ना, त्यांना मात्र विशेष त्रास होतो. व्यास महर्षीची कथा अशी आहे. भगवान वेद व्यासांनी 18 पुराणांची निर्मिती केली. ती 18 पुराण कशी आहेत ती पण आपल्याला आता ऐकायची. त्या पुराणाच्या श्रवणाने सुद्धा आपले दोष जातात. शिकलेले लोक पुराणाचा कथेचा उपहास करतात, टिंगलटवाळी करतात. आणि म्हणून मी कालही तुम्हाला 2 प्रमाण दिली होती. चहुवेदी जानशाही शास्त्री कारण, 18 पुराणे हरिशी गाती. तुकोबरायचं प्रमाण दिलं होतं. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणे विचारून. अजून एक प्रमाण होतं. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिनी लोक उद्धरती. सर्वांनी सांगितलेले की कलियुगामध्ये माणसाचा उद्धार केवळ फक्त नामाने होतो. त्यामध्ये जी 18 पुराण आहेत, भगवान वेद व्यासांची महती अशी आहे. एकट्या भागवताची 1.25 लाख श्लोक आहेत. तर हे जे आज तुमच्या समोर जो भागवत ग्रंथ आहे, याची 18,000 श्लोक आहे, 12 स्कंद आहे. मोठी विस्तारानं ही कथा आहे. हे ज्यांनी लिहिलंय ते मत्स्य पुराण, कूर्म पुराण, वराह पुराण, वामन पुराण, परशुराम पुराण, नारद पुराण, गरुड पुराण, शिव पुराण, देवी महाभागवत पुराण, हे 18 अशी पुराण आहे वेगवेगळी. ही ज्यांनी लिहिली ही सर्व ग्रंथ, ते सर्वात मोठे महर्षी व्यास महर्षी. बद्रिकाश्रमला माता सरस्वतीच्या संगमावरती त्यांनी ही सर्व ग्रंथ लिहिली. लिहिण्यासाठी श्री गणेशजीची नेमणूक केली. त्या सरस्वती संगमावरती एके दिवशी पर्णकुटीच्या शेजारी बाहेर सूर्याचं कवळं कवळं ऊन घेत व्यास महर्षी बसले. तत्वज्ञानाचं महाशिखर व्यास म्हणजे तपश्चर्याचा महासागर. सकाळी सकाळी असे सहज बसलेले आहे. एक चिमणा आणि एक चिमणी त्यांच्या नजरेस पडली.
चिमणी आपल्या घरात येत असते ती चिमणी. त्या चिमण्याचा एक खोपा होता तिथे. तो चिमणा भुरकून उडून जायचा आणि चोंचीमध्ये काहीतरी घेऊन यायचा आणि त्या पिलांना दाणे भरवायचे. ती चिमणी भुरकून उडी मारायची, काहीतरी घेऊन यायची आणि पिलांना ती चोंचीत दाणे भरायची. मग ते पिलं आहे ना अशी आ करायची. तर ती चिमणी काय करायची, त्या पिलांच्या चोचीमध्ये चोच घालायची आणि त्याला काही उष्ट पाष्ट लागले असले ती काढून घ्यायची, इकडे त्या खोप्याला पुसायची. ते व्यासांच्या लक्षात आलं, म्हणले काय विलक्षण प्रेम आहे म्हणले. आता हे काय, ही चिमणी म्हणले ह्या पिलाला जीव लावायला लागली. आता हे पिले काय मोठं झाल्यावर ह्या चिमणीला काय इवाई भेट आणून देणारे, काय पाखरे ना ते, का मोठा मान सन्मान करणारे, का मायबापाची काळजी घेणारे. उडून जाणारे ती चिमणी. पण काय म्हणले हे पुत्र प्रेम असते म्हणले. तिकडं ना काय ऐकू, तसं सगळ्या चिमण्याने ऐकाव. पिल्ले उडून जात असते, भुर्र उडून जात, ते तिकडं जातात उडून. पण व्यासांच्या असं लक्षात आलं की मनुष्याला मुलगा असला पाहिजे, अपत्य असला पाहिजे. किती संपत्ती कमवली ना, अंतकाळी जर मुलगा नसेल तर आपलं कोण करीन. संसारिक माणसाला या शब्दाने तर लय ग्रासलंय ना, माझं कोण करीन. पोटी पाहिजे एखादं कोकरू, त्यासाठी नवस सायास कोणतरी पाहिजे. निपुत्रिक असलं तर कोण घेणार. आपलं धन जर लय मोठं असलं तर कोणी वाटून घेतील, आपल्याला देणार नाही, आपला नाश होईल संपत्तीचा. आणि म्हणून व्यास महर्षींना माया उत्पन्न झाली आणि एखादा पुत्र आपल्याला व्हावा अशी इच्छा आली. हिमालय पर्वतावरती गेली बद्रिकाश्रमातून आणि मग प्रश्न पडला की आता मुलासाठी कोणत्या देवाची प्रार्थना करावी. विष्णूची करावी का ब्रह्मदेवाची करावी का शंकराची करावी का गणपतीची करावी का देवीची करावी. कोणत्या देवाची प्रार्थना करावी म्हणजे मला बाळ होईल. असे चिंतामग्न व्यास ऋषी असताना महर्षी श्री नारद भगवान आले. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन् भज नारायण 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 भज मन नारायण 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 भज मन नारायण नारायण नारायण. नारदाने सांगितलं, स्वामीजी तुमच्या मुलामध्ये अपत्य इच्छा तयार झाली तर ठीक आहे, तुम्ही माँ भगवतीची आराधना करा. मग भगवान व्यासांनी 1000 वर्ष पुत्र प्राप्तीसाठी साधना केली. काय अपेक्षा होती त्यांना, मला असा मुलगा व्हावा दिगदिगांतरात आणि युगयुगांतरात त्याची कीर्ती वाढत राहावी. सूर्यासमान ज्ञानोमय तेजोमय विज्ञानमय असावा. संपूर्ण विश्वाला दिशा देणारा असावा. माझ्या कुळाचा उद्धार करणारा असावा. असा पुत्र मला पाहिजे. भगवान शंकर उमेसह प्रसन्न आणि प्रगट झाले. भगवान हसत हसत म्हणले, पार्वती महाराजांना मुलाची अपेक्षा आहे. ती म्हणले मग दोघंही वरदान द्या, त्यांना अपेक्षित असा मुलगा दिला पाहिजे आपण. तथास्तु उमा आणि शंकराने आशीर्वाद दिला.
आशीर्वाद घेऊन व्यास महर्षी आपल्या आश्रमामध्ये आले. पण आता ही संन्याशी आहे ना, लेकरू व्हायला बायको लागेल. ते उखळामध्ये मुसळ घेऊन असत एक वनस्पती कुटीत बसले होते. विचार करत होते आता कुठली कशी बायको करावी, विचारपूर्वक बायको करावी. वाट लावती बायको, कुणाची मुलगी करावी, यक्षाची करावी, राक्षसाची करावं, देवाची करावं, दानवाची करावं, माणसाची करावं, कुणाची करावं. लय तेज होते व्यासांचं. स्वर्गातली एक अप्सरा आली भुरळ पाडायला यायला, त्याशी कुटीत होते अरण्यामध्ये. आली नाशी बसली एका दोरीवरती. ते व्यास महर्षीचं तेज पाहिलं तिनं. ती म्हणली नको बाबा असला नवरा, जाळून टाकून. ती अप्सरा होऊन आली होती, पोपटाचं रूप घेतलं आणि उडून गेली. ती घृत्या नावाची अप्सरा होती, तुपासारखं शरीर होतं तिचं. त्या अप्सरेनं पोपटाचं रूप घेताना फक्त काही सेकंद पाहिली महाराजांनी, ती उडून गेली. पण ती यांच्या डोक्यातून जाईना ना, त्या घृत्येचंच ध्यान करू लागले ते. आणि स्त्रियांचं ध्यान, स्त्रियांचं बोलणं, स्त्रियांचं दर्शन काम जीवनासाठी अतिशय श्लकित असतं. त्या अप्सरेचं ध्यान करत असताना अरण्य काटणं चालूच होतं. त्या अप्सरेच्या ध्यानाने त्यांचं वीर्यस्खलन झालं, त्यांना कळलंही नाही. आणि ते त्या अरणीमध्ये पडलं. अरणी म्हणजे उकळीमध्ये. आणि इतक्या महान तपश्चर्याचा देदीप्यमान असा मुलगा झाला. त्या मुलाला पाहिल्यानंतर खूप आनंद झाला व्यासांना. सर्व विधीपूर्वक छान असा कार्यक्रम केला आणि सर्व नगरासह भोजन देत भगवान श्री व्यासांनी आपल्या मुलाचं नाव शुक ठेवलं. बोलिये शुक भगवान की जय. शुकाचार्य महाराज जन्माला आले. ते जन्मताच इतके ज्ञानी होते. आपल्या संतांनी तो अभंग लिहिलेला आहे. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले. ते 12 वर्षाला पाले रे, 12 वर्षाला पाले रे. कापत कापत बाहेरची आले, ते नागव्याचे पळून गेले रे. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले. ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागव्याची पळून गेले रे, गेले रे, गेले रे. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले. हो ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले रे. आपण संसारातल्या खेळातली माणसं आहे. हे खेळ अवघडे. खेळ्या माझी हानुम्या शहाणा. बऱ्याच जणांनी याच्या वाटच नाही गेली. ज्यांना ज्यांना हा खेळ आवडला आणि जे रंगले का लय वाटला. आता खेळात हारलेले माणसं आहेत आपण. कशात हारलेले? हो संसाराच्या खेळात हारलेली माणसं आहे.